पुणे स्टेशन येथील कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन 43 आपल्या दवाखान्यांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले। यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगा नायक, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते। त्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार म्हणाले की नीलमताई यांच्या भाषणाच्या मध्ये म्हणाले की महायुतीचं सरकार 24 तास काम करत आहे, पण तुम्ही म्हणाल की हे झोपतात की नाही, झोपणारे ते ठराविक वेळेत झोपतात। मी पहाटे 4 वाजता उठतो, त्यानंतर व्यायामानंतर चालणं, त्यानंतर कामाला सुरुवात करतो, त्यामुळे मी साधारण रात्री 10 ते 11 पर्यंत काम करतो। तर 11 ते 2 मुख्यमंत्र्यांचं काम चालतं आणि 2 ते 4 दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं काम चालतं। त्यामुळे याचा अर्थ आमचं सतत 24 तास काम सुरू आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांची पंचायत होते असं म्हणताच उपस्थित नागरिकांमध्ये एकच हर्ष पिकला। सुविधा उपलब्ध होणार आहे। आता अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी ही इमारत झाल्यानंतर कामामध्ये उत्साह दाखवला पाहिजे। जसं आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा नीलमताई म्हणत होत्या, हे महायुतीचं सरकार 24 तास काम करतं। तुम्ही म्हणाले हे कसं 24 तास, हे काही झोपतात की नाही? झोपणारे ते ठराविक वेळी झोपतात। होतं काय, मी पहाटे 4ला उठतो, माझं सगळं काही जे व्यायाम सगळं झालं, चालणं वगैरे, त्याच्यामुळं मी 4 पासून माझ्या कामाला सुरुवात करतो। मी रात्री साधारण 10-11 पर्यंत काम करत राहतो आणि इतर 11 ते 4 काय, तर त्यावेळेस 11 ते 2 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं काम चालतं आणि 2 ते 4 ही गॅप आहे, त्याच्यात आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांचं काम चालतं। याचा अर्थ आमचं सतत 24 तास काम। त्याच्यावर जरा अधिकाऱ्यांची पंचायत होती, त्याच्यावर आज जरा सकाळी पण मला समाधान आहे। प्रकाशराव पण सुरुवातीलाच आले होते आणि तुम्ही सगळेजण वेळेत आला, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक, मनापासून अभिनंदन। कुठलीही कामाची सुरुवात सकाळी लवकर उठून केली ही आपली परंपरा चालत आलेली आहे। उत्साह असतो, नवी सकाळची पहाट जरा चांगली असते आणि त्याच्यातनं कामाचा उरक होतो। त्यामुळं निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं आमच्या प्रकाश आंबेडकरांनी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मी त्यांचंही मनापासून कौतुक करीन। आज 2023मध्ये 700 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात असताना एक गोष्ट, एका अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटनेचा उल्लेख मला करावाच लागेल। पुण्याचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका आपल्या भगिनीचा मृत्यू झाला। ही घटना खरोखरीच मन हेलावून टाकणारी आहे आणि या घटनेमुळं केवळ तिच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मनावर एक जखम झालेली आहे। ही घटना म्हणजे आरोग्य यंत्रणेत अजून काही ठिकाणी असलेल्या त्रुटी आणि असंवेदनशीलतेचं मूर्त रूप हे आहे। शासनाने या प्रकरणी तातडीनं गंभीर दखल घेतलेली आहे। संबंधित घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करून त्याचे अहवाल पण आलेले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई होईल याची मी सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील ग्वाही देतो। या प्रकरणात केवळ दोषी शोधणं इतकंच आमचं महायुतीच्या सरकारचं उद्दिष्ट नाही, तर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आरोग्य प्रणालीमध्ये देखील सुधारणा करणं ही आमची जबाबदारी आहे। म्हणूनच पुढील काही महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये खाजगी रुग्णालयावरील नियमन अधिक कठोर करण्यात येणार आहे। विशेषतः आपत्कालीन सेवांच्या बद्दल आपण त्याबद्दलचे निर्णय घेतोय। प्रत्येक खाजगी रुग्णालयात नो डिनायल पॉलिसी ही सक्तीची केली जाणार आहे, म्हणजेच अत्यवस्थ रुग्णास तातडीने सेवा नाकारता येणार नाही। हेल्थ केअर रिस्पॉन्स ट्रॅकर तयार करण्यात येणार आहे, जे रुग्णांच्यासाठी सेवा देण्यासाठी तत्परता आणि जबाबदारी यावर लक्ष ठेवेल। गर्भवती महिलांसाठी विशेष हेल्पलाईन आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यरत करण्यात येणार आहे। मी या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजींनी
आमच्या आरोग्य विभागाचे प्रकाशरावांनी आणि वैद्यकीय शिक्षणचे आमचे हसन मुश्रीफांनी सगळ्यांनीच आम्ही सरकारनी आरोग्य सेवा हा केवळ एक व्यवसाय नाही तर ही सेवा आहे, ही जबाबदारी आहे आणि समाजाची बांधिलकी आहे. कोणताही रुग्ण तुमचा दरवाजा ज्यावेळेस ठोठवतो तेव्हा त्याला योग्य ती वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. त्या दुर्दैवी भगिनीच्या कुटुंबाप्रती मी शासनाच्या वतीनं संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आधुनिक जग झपाट्याने पुढे जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे AI चा बोलबाला संपूर्ण जगामध्ये चाललेला आर्टिफिशियल